महाविस्ताराचा। 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय, महायुतीचा महाविस्तार होतोय। शपथ घेणारे आमदार राजभवनाकडे रवाना होत आहेत। हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, जयकुमार रावल हे हॉटेलमधून निघालेत आणि राजभवनाच्या दिशेने त्यांनी कूच केलंय। थोड्याच वेळात शपथविधीला देखील सुरुवात होणार आहे। हा संपूर्ण शपथविधी साम टीव्हीवर आपण लाईव्ह पाहू शकणार आहोत। थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात होईल। राजभवनातून या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, नागपुरात काय वातावरण आहे? मंत्री एक आमदार आता मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनावर पोहोचतायत। नक्कीच 33 वर्षानंतर खरं तर राजभवन नागपूर या ठिकाणी शपथविधी सोहळा आहे तो पार पडताना पाहायला मिळतो। आपण त्यासाठी ही तयारी बघतो, ही जय्यत तयारी ही राजभवनावर केलेली पाहायला मिळते। कारण की 33 वर्षानंतर खरं तर नागपूर या ठिकाणी हा शपथविधी सोहळा होतोय। कारण की उद्यापासून हिवाळी अधिवेशन आहे ते सुरू होताना पाहायला मिळतंय आणि त्या अगोदर खरं तर हा शपथविधी होतोय। कारण की 14 तारखेला हा शपथविधी खरं मुंबईतल्या राजभवनामध्ये पार पडणार होता, मात्र तो न होता नागपूरमध्ये पाहायला मिळतोय। कारण की नागपूरमध्ये उद्यापासूनचं हिवाळी अधिवेशन आणि त्या अगोदरचं खरं तर ही जय्यत तयारी आहे ती शपथविधी होताना पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी आसन व्यवस्था जर बघितली तर काय एकूणच फडणवीस सरकारचे 39 आमदार आहेत ते शपथविधी घेताना पाहायला मिळणार आहेत। अनेक जणांचे कुटुंबीय देखील आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। कारण की बऱ्याच नवीन चेहऱ्यांना देखील आहेत या संधी प्राप्त झालेले पाहायला मिळते। जर पंकज भुयार असतील, अशी जी काही नवीन नावं आहेत, पंकजा मुंडे असतील, गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, चंद्रकांत दादा पाटील असतील, तर प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये काही जे ज्येष्ठ होते यांची देखील पत्ते कट झालेले पाहायला मिळतात। विजयकुमार गावित असतील, त्याचबरोबर सुरेश खाडे असतील आणि सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातलं खरं तर मोठं नाव होतं, मात्र सुधीर भाऊंचं देखील आहे ते नाव कापण्यात आलेलं आहे। रवींद्र चव्हाण यांची वर्णी जर बघितली तर प्रदेशाध्यक्ष पदावर आहे ती लावण्यात येईल असं सांगितलं जात आहे, त्यामुळे त्यांचा देखील पत्ता कट झालेला आहे। राष्ट्रवादीचे देखील आहेत बरेच, जे धर्मराव आत्राम असतील, छगन भुजबळ असतील, यांची नावं आहेत ते कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिलेले पाहायला मिळते। त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटामध्ये असतील तर गेल्या वेळेस खरं तर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि यानंतरून संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, या नेत्यांना आहे ती संधी दिली जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र यांना संधी मिळाली नव्हती। मात्र यावेळेस नक्कीच ही संधी आहे ती मिळालेली आणि त्यासाठी ही जय्यत तयारी आहे ती पाहायला मिळते। बरेच जणांचे कुटुंबीय देखील आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघू शकतो की ज्या सुरुवातीच्या ज्या रांगा आहेत त्या ठिकाणी आमदार महोदय जे आहेत महायुतीतले, कारण की 237 आमदार खरं तर यावेळेस निवडून आलेले आहेत महायुतीतले आणि हे सगळे आमदार आहेत ते आले। रवींद्र चव्हाण आपण बघू शकतो, त्याचबरोबर विठ्ठल बावटे असतील, सुजय विखे पाटील आहेत ते देखील आलेले, कारण वडील पुन्हा एकदा आहे ते शपथविधी पाहायला मिळतात आहेत आणि त्यामुळे हीच कुठेतरी पुन्हा एक जय्यत तयारी आहे ते पाहायला मिळते। विशेष अतिथी यांसाठी एक वेगळी सुविधा आहे। सुजयजी, खरं तर पुन्हा एकदा संधी बाबांना मिळालेली, कसं बघताय? बोला परत एकदा पक्षाने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना संधी दिली, याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री, आदरणीय गृहमंत्री आणि आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांना, म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याबद्दल मी आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने मतदारसंघाच्या सर्व तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो। पण यावेळेस सगळे युवा बरेचसे दिसत आहेत, पाहायला मिळतात या मंत्रिमंडळामध्ये। नाही, आता या महायुतीच्या रचनेमध्ये प्रत्येक घटकाला संधी काम करायला मिळेल आणि अनुभव आणि नवीन ऊर्जा असं एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी फार मोठी मदत होईल। तर एकदम योग्य तो निर्णय आणि समतोल सगळ्या नेते मंडळींनी या मंत्रिमंडळामध्ये ठेवला आणि तुम्हाला पाहायला मिळेल की याचे रिझल्ट ग्राउंडवर तुम्हाला लगेच दिसतील। समतोल आहे तो राखत खरं तर दिलेला आहे। ज्येष्ठांबरोबर आहे ते नवीनांना संधी दिलेली पाहायला मिळते। जयकुमार गोरे असतील, अशोक उडके असतील, त्याचबरोबर आकाश फुंडकर, खरं तर माझी फुंडकर यांना खरं तर अगोदर होते, मात्र त्यानंतरून आता त्यांचा चिरंजीव आकाश फुंडकर यालाही संधी दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे असे नवीन बरेच अनेक जण आहेत यांना संधी खरं तर पाहायला मिळते। तर प्रताप सरनाईक यांना देखील प्रामुख्याने संधी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे अशी जय्यत तयारी देखील नागपूरच्या ह्या अधिवेशनाच्या अगोदरच्या ह्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या शपथविधीला या ठिकाणी केलेले पाहायला मिळते। 33 वर्षानंतर खरं तर नागपूरमध्ये हा शपथविधी पार पडतो आणि त्यासाठी ही जय्यत तयारी होते। खरं, धन्यवाद गणेश, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।